स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत जी की मुलांना खूप आवडेल। रेसिपीचं नाव आहे मसाला इडली। त्यासाठी आपण इडल्या घेतल्या आहेत आणि इडलीचे असे 4 भाग कट करून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे आपण सुरीने कट करून घ्यायचे आहेत। जर इडल्या शिल्लक राहिल्या असतील तर त्याचा उपयोग पण चांगला होईल आणि मसालेदार मुलांना खायला पण मिळेल। बघा आपण पॅनमध्ये तेल टाकले, जिरे मोहरी टाकली आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्त्याने छान फ्लेवर येतो। अशा प्रकारे सोनेरी रंगापर्यंत त्याला परतून घ्यायचे कांद्याला। बघा अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर होते मसाला इडली। आपण त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकलाय आणि लाल तिखट टाकले। पावभाजी मसाल्याने खूप छान चव लागते। आणि जे आपण इडलीचे तुकडे करून घेतले होते, एका इडलीचे 4 भाग, ते आपण व्यवस्थित सगळे परतून घ्यायचे आहेत। खूप सुंदर चव लागते मसाल्याने। अशा प्रकारे हलवून घ्यायचे। बघा किती सुंदर झाले। करून बघा, मुलं खूप आवडीने खातील बघा। म्हणजे त्याला दुसरं काही नसलं तरी चालेल, चटणी सांबर नसलं तरी पण मुलं आवडीने अशा प्रकारे करून खातील। आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। त्यानंतर आपण थोडंसं चवीसाठी मीठ टाकतोय। जे आपण कांदा टाकलाय त्यामुळे वर्ण थोडंसं टाकायचं आहे आणि थोडासा सोया सॉस टाकायचा आहे। त्याने खूप सुंदर चव लागते। मुलांना चटपटीत असं खायला मिळतं। मधल्या वेळेत मुलांसाठी असं वेगळं काहीतरी खूप आवडीने खातील बघा मुलं। असं व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर वाटतंय आणि वास तर मसाल्यामुळे त्याला खूपच सुंदर आला आहे। आणि थोडासा टोमॅटो सॉस टाकायचा आहे, त्याने पण खूप सुंदर चव लागते। अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो। बघा किती सुंदर झाले मसाला इडली। माझ्या रेसिपीज आपल्याला आवडत असेल तर प्लीज लाईक करा। या मसाला इडली खायला। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।